शिवराय, मी आज आहे आदिवासी विकास विभाग ही जी शाळा आहे, गुहीर शाळा जी आहे ही जव्हार प्रकल्प अंतर्गत येते आणि पालकांचं असं म्हणणं आहे की 12वी सायन्स असेल किंवा 11वी सायन्स मागील जून पासून इथे केमिस्ट्री सारखा विषय असेल, फिजिक्स सारखा विषय असेल, या विषयाला शिक्षक नाहीये। आपण त्यासाठी शाळेच्या गेटवर आलोत। काही पालक आहेत, स्टुडंट्स पण आपल्या समोर आहेत, त्यांच्या पण आता प्रतिक्रिया। माझं नाव प्रदीप रामदास गोतारणे। माझी मागणी अशी आहे की माझी मुली 12वी इयत्ता शाळेमध्ये शिक्षणासाठी आहे आणि जून महिन्यापासून शिक्षक विज्ञान शिकवण्यासाठी शिक्षकच नाही। त्याच्यासाठी आम्हाला मागणी आहे का शिक्षक लवकरात लवकर यावे, नाहीतर आम्ही जव्हार प्रकल्पाला आम्ही आंदोलन करणार, धरणं उपोषण करणार। निकिता दळवी आणि इथे जे 12वीला विद्यार्थी आहेत त्यांची पुढे प्रगती कशी होईल, काय होईल ते शिक्षकांनी सुद्धा कळवलं नाही। या 12वीचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला कुठल्या विषयाला शिक्षक नाही सांगा जरा। फिजिक्स आणि केमिस्ट्री। म्हणजे जून पासून तुमचं लेक्चर झालेलंच नाही? नाही, एक पण नाही। बघा, मुलांची बोलकी प्रतिक्रिया आहे। 12वीचे विद्यार्थी आहेत, कोणाला नर्सिंग करायची असेल, कोणाला नीट करायची असेल, कोणाला जीई करायची असेल, कसं व्हायचं मला सांगा। 4 महिन्यानंतर 12वीची त्यांची प्रॅक्टिकल सुरू होती जानेवारीमध्ये। 3-4 महिन्यामध्ये सिलेबस कसा कंप्लीट होईल? 12वी सारखा सायन्सचे विद्यार्थी आहेत, त्यांना जर महत्त्वाच्या विषयाला शिक्षक नसेल, आदिवासी विकास मंडळ त्यांचे जे मंत्री असतील, आपल्या पालघरचे पालकमंत्री असेल किंवा विद्यमान आमदार असतील, शिक्षक मंत्री असेल, यांना मी आव्हान करतो, जर 5 दिवसात शिक्षक मिळाले नाहीयेत तर पालकांचं असं म्हणणं आहे की सर्वच्या सर्व आम्ही जव्हार प्रकल्पामध्ये येऊन जव्हार प्रकल्पाला घेराव घालणार आहेत। म्हणून IAS सारखे ऑफिसर प्रकल्प अधिकारी म्हणून बसवलेत। ते कशासाठी बसवलेत? मंत्री तुम्ही झालात कशासाठी? फक्त शाल आणि श्रीफळ घेण्यासाठी झालेत का? आदिवासी समाजाचा विकास करायचा असेल तर तुम्ही का पुढे येत नाही? आतापर्यंत ही मुलं का शिक्षणापासून वंचित आहेत? का तुम्हाला शिक्षणात द्यायचं नाहीये, फक्त अधिकाऱ्यांची पोटं भरायची आहेत? असे अनेक प्रश्न आहेत। तुझं नाव काय आणि काय तुझी प्रतिक्रिया, काय बोलायचं? माझे नाव भावेश दानवा आणि मी 12वी सायन्स मध्ये शिकत आहे। शाळा चालू झाल्यापासून आम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एक पण लेक्चर झालेला नाही मिळत आणि आम्ही ऑफिसमध्ये मुख्याध्यापक सरांना 3-4 वेळा कळवलेलं आहे आणि मुख्याध्यापक सरांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की शिक्षक तुम्हाला येतील, 1 तारखेला येतील, 2 तारखेला येतील, असं आम्हाला फक्त फसवलं त्यांनी। आणि त्यांनी सांगितलं की हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्र राज्याचा आहे। तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती करतो आणि आदिवासी विकास मंत्री साहेबांना पण विनंती करतो की तुमचं काम आहे की आपल्या आदिवासी जो मागे राहिला आहे त्याला पुढे नेण्याचं काम आहे तुमचं। पण मंत्री लोक काय, त्यांचं काम काय झालं आहे आता की स्वतःचं स्वार्थ बघतात आणि आदिवासींना पुन्हा मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो, असं माझं मत आहे। मी